तर सध्या मी ज्याचा उल्लेख केला की खरं तर ही सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आणि मला वाटतं गेल्या 4-5 दिवसांपासून सोशल मीडियावरती सुद्धा हेच सगळं व्हायरल होत आहे, फोटोज व्हिडिओज आम्ही बघतोय. त्याच्यामुळे हे 4-5 दिवस तुमच्यासाठी कसे आहेत सध्या? म्हणजे इतकं झालेलं आहे आता ते असं डोक्यावर आलेलं आहे संबंध. लोकांचे प्रेम खरंच म्हणजे काय करावं आणि काय बोलावं याच्यावर मला काय कळत नाही. फार म्हणजे क्वचित असं घडतं कोणाच्याही बाबतीत. माझ्या बाबतीत घडलं तुम्हा लोकांमुळे आणि काय मी बोलू याच्यावर. खरं म्हणजे मोठी माझ्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि खरं सर, पद्मश्री मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि इतक्या मानाचा मानला जातो खरं तर तो असं मानलं पुरस्कार. जातं. त्यासाठी जी एक मेहनत पाहिजे आपल्याला, जे काम करतो ती. मी कुठलं हे मिळाल्याचा आशीर्वाद हे कधी ठेवलंच नव्हतं की आपल्याला हे मिळेल ते मिळावं अवॉर्ड मिळायचं. पण आपण काम करत राहायचं. लोकांना आनंद देणं हे जास्ती महत्व आहे एवढं मला माहिती होतं फक्त. आणि त्याप्रमाणे मी ते करत राहिलो, मिळालं. आणि म्हणतातच की फळाची अपेक्षा न ठेवता जर का काम केलं तर ते होऊ अर्थात शकतं ते. मिळतं.